उषाताई, तुम्ही मला तुमच्या तिसरीच्या वर्गात निरीक्षण करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल खूप आभार. मला अभ्यासाचा तुमचा तास फारच आवडला. खरंच शिकवण्याची तुमची पद्धतही खूप छान वाटली. काही हरकत नाही. काय काय लक्षात आलं तुम्हाला? तुम्ही धडा सुरू करताना वर्गातली सगळी मुलं सहभागी होतील असा सोपा आणि ओळखीचा प्रश्न निवडला. आपली 5 ज्ञानेंद्रिय कोणती? एका मुलानं सांगितलं, डोळ्यांनी आपण चित्र आणि माणसं पाहतो. दुसरा मुलगा म्हणाला, कानांनी आपण आवाज ऐकतो. आणखी एक जण म्हणाला, नाकानं आपण वास घेतो. म्हणजे आई स्वयंपाक करत असते तेव्हा आपण वास घेऊन सांगतो की आज जेवणात काय पदार्थ केलेला आहे. मुलं ज्ञानेंद्रियांना स्वतःच्या अनुभवांशी जोडत होती हे मला विशेष छान वाटलं. मुलांना माहीत असलेल्या संदर्भाने प्रश्न विचारले तर वर्गातील सर्वजण उत्तर देण्यासाठी तत्पर असतात. त्यानंतर तुम्ही एक असा प्रश्न विचारला ज्याची एकपेक्षा अधिक उत्तरं असू शकतील. म्हणजे अशी कल्पना करा की तुम्ही रस्त्यावर चालत आहात. अचानक तुम्हाला धुराचा वास येतो, मोठा हॉर्न ऐकू येतो आणि पायांखाली जमीन गरम झालेली जाणवते. अशा वेळी तुमची ज्ञानेंद्रिय तुम्हाला सुरक्षित राहायला कशी मदत करतात? हा प्रश्न ऐकून मुलं थोडा वेळ गप्प झाली आणि विचारात बुडाली. शेवटी एकानं उत्तर दिलं, धूर आला हे पाहून मी लगेच त्या जागीच थांबून राहीन. हे उत्तर ऐकल्यावर त्यावर प्रतिसाद देण्याची तुम्ही अजिबात घाई केली नाही. शांतपणे थांबून तुम्ही त्याला स्वतःहून उत्तर शोधू दिलं. यामुळं मुलांना मोकळेपणानं आपली उत्तरं सांगता आली. बरोबर आहे. मुलांना व्यक्त होण्यासाठी थोडा वेळ दिला की ते विचार करायला आणि प्रयत्न करायला तयार होतात. यावर आधारित मी एक संशोधन लेख देखील वाचला होता. प्रश्न विचारल्यानंतर उत्तराच्या अपेक्षेने फक्त 3 ते 5 सेकंद शांत वाट बघितली तरी विद्यार्थी अधिक सविस्तर आणि चांगली उत्तर देऊ शकतात. हो, मलाही तसंच वाटतं. काही सेकंदातच एका विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, धुराचा वास आला म्हणजे काहीतरी धोकादायक असू शकतं. तुम्ही लगेच त्याचं कौतुक केलं आणि विचारलं, का बरं धोकादायक वाटतं ते? त्यावर तो म्हणाला, कारण धूर म्हणजे आग लागण्याची शक्यता असू शकते आणि त्यापासून आपण सुरक्षित राहायला हवं. मग तुम्ही संपूर्ण वर्गाला विचारलं, तुम्ही याच्याशी सहमत आहात का? की तुमच्या मनात अजून काही वेगळा विचार येतो आहे? तेव्हा दुसरा मुलगा म्हणाला, आग दिसत नसली तरी धुराचा वास येतो हे आमच्या घरीसुद्धा घडतं. धुराचा वास आला की माझी आई लगेच स्वयंपाकघरात जाऊन बघते, काही जळत तर नाही आहे ना? हळूहळू आणखी विद्यार्थी बोलायला लागले. त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास वाढला आणि सगळेजण एकमेकांचं लक्षपूर्वक ऐकतही होते. बरोबर. यालाच आपण पोज, पॉज, पाऊस, बाऊस असे म्हणतो. मी प्रथम प्रश्न विचारते, मग थोडा वेळ उत्तर येण्याची वाट पाहते. मुलांनी उत्तर द्यायला सुरुवात केली की मी एखादं उत्तर लक्षात घेऊन त्यावर पुढे वर्गात चर्चा सुरू ठेवते. नंतर इतरांना त्यांची मते सांगायला लावते. एका मुलाच्या उत्तरातून आपण याची सुरुवात करू शकतो, पण हळूहळू ती खरी वर्गातील चर्चा बनत जाते. या सगळ्यामुळे मला एक गोष्ट जाणवली. फक्त चांगले प्रश्न विचारणं पुरेसं नसतं. ते आपण कधी आणि कसे विचारतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तुमच्या वर्गात मी पाहिलेल्या पद्धतीपैकी पहिली पद्धत म्हणजे माहीत असलेल्या संदर्भावर आधारित प्रश्न घेऊन वर्गाची सुरुवात करणं. दुसरी आहे मुलांना पुरेसा वेळ देणं आणि एकापेक्षा जास्त उत्तरं मिळतील असे प्रश्न विचारणं. तिसरी पद्धत म्हणजे या प्रश्नांच्या बरोबरीनं पोज, पॉज, पाऊन्स, बाउन्स हे तंत्र वापरणं. या सगळ्यामुळे वर्गातला प्रत्येक विद्यार्थी चर्चेत सहभागी होतो आणि संपूर्ण वर्गाची चर्चा अर्थपूर्ण होते. मीही माझ्या वर्गात आता हा प्रयोग करून पाहणार आहे. विचारपूर्वक प्रश्न विचारले
तर खऱ्या अर्थानं मुलांना शिकण्याची संधी मिळते हे तुम्ही तुमच्या शिकवण्यातून दाखवून दिलं आहे. आपले प्रयत्न आपण असेच चालू ठेवूयात.